नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला सगळ्यांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण गेल्या भागात फुलांची महिरप कशी करायची ते शिकलो. आज मी तुम्हाला दुसरी महिरप शिकवणार आहे, ताटाभोवतीची मोत्यांची. चला तर मग आपण महिरपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. तंगूस, कात्री, पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे आणि सुई. चला तर मग आपण महिरप करण्यासाठी सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आपण 2 भागात आज महिरप करणार आहे. तर मी तुम्हाला महिरपीचा पहिला भाग गोल मोत्यांची लाईन कशी ते सांगणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या भागात मी तुम्हाला त्रिकोणाची डिझाईन त्याच्यात कशी करायची ते सांगणार आहे. आता आपण पहिला भाग करूया. हे पहा, मी सुईमध्ये दोरावून घेतलेला आहे. दोऱ्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला दोऱ्यामध्ये 5 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 रंगीत मोती ओवल्यानंतर आपल्याला एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. हा पांढरा मोती मी ओवून घेतला. असे आपण आता 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला गोल तयार करायचा आहे. आता गोल कसा करायचा? हा जो आपण पहिला मोती ओवला आहे रंगीत, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आणि लगेच त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढणार आहे. 2 आणि हा एक तिसरा, अशा 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, 1 2 आणि हा तिसरा, असे ह्या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली. हा आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला. पहा, आता आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 3 रंगीत मोती, 1 2 आणि 3. 3 रंगीत मोती ओवल्यानंतर आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 आणि हा दुसरा पांढरा, असे आपण किती मोती ओवले? 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. तर हा जो रंगीत मोती आहे ह्या पहिल्या गोलातला 1 2 3 4 5, हे 5 रंगीत मोती आहे. त्याच्यातल्या आपण ह्या 5 नंबरच्या मधल्या मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढणार आहे. पहा, हा आपला दुसरा गोल इथे तयार झाला. आणि आता आपण परत ह्या 2 वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. परत आपल्याला सुईमध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3. 3 रंगीत मोती, 2 पांढरे मोती, 1 आणि 2, असे आपण 5 मोती ओवून घेतले. हा महिरपीचा पहिला भाग मी तुम्हाला दाखवत आहे. आता ह्या मधल्या मोत्यातूनच आपण सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे. आणि परत ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, असे आपण इथे आपले 3 गोल तयार झालेले आहेत. आता परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 3. 3 रंगीत मोती ओवल्यानंतर परत 2 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. 1 आणि 2, असे 5 मोती ओवले. आणि परत आपल्याला ह्याच इथल्या ह्या गोलातल्या 3 नंबरच्या गोलातल्या मधल्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा मधला
रंगीत मोती. ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली. धागा थोडा ओढून घ्यायचा आहे आणि परत ह्या वरच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली. आता आपले खाली किती मोती झाले पांढरे ते आपण मोजून घेऊ. 2, 2, 4, 2, 6 आणि 1, 7. 7 मोती आपले इथे झालेले आहे. आतापर्यंत आपण 3 मोती रंगीत, 2 मोती पांढरे असं आणि हा मधला असा 6 मोत्यांचा गोल तयार केला. आता आपल्याला रंगीत 4 मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 4 मोती होते. 1, 2, 3, 2, 3 आणि हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. आता आपण एक पांढरा मोती ओवून घेणार आहे आणि हा जो मधला रंगीत मोती ह्याच्यातून आपली सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर निघाली आहे पहा. आणि परत ह्या 2 मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. आता पहा मैत्रिणींनो, हे आपले खाली पांढरे 8 मोती आलेले. 2, 2, 4, 2, 6 आणि 2, 8. 1, 2, 3, 4, 5. 5 गोल खाली पांढरी 8 मोत्यांची लाईन. आता आपल्याला इथे एक फुलीचा आकार तयार करायचा आहे. कशाचा? फुलीचा आकार. तर आपण आता काय करणार, इथे आपण 3 मोती ओवून घेतलेले. इथे 3 मोती आपले आहे. 1, 2, 3 हे 3 रंगीत मोती आहे. तर आपल्याला 3 रंगीत मोती 1, 2, 3 रंगीत मोती, 1 पांढरा मोती आणि 1 रंगीत. असे आपण आता किती मोती ओवून घेतले पहा. 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. 2, 3, 4, 5 मोती ओवले पहा. आणि मग आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ह्या मधल्या मोत्यातून ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली. हा आपला पहा इथे फुलीचा आकार तयार झाला. आणि परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला एक भाग करून दाखवते खालचा, दुसरा भाग करून दाखवते रांगोळीचा. त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला त्रिकोण कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आपण. आता 2 पांढरे मोती ओवू. 1 आणि 2. परत आपल्याला ह्या रंगीत मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. हा आता आपला इथे एक गोल तयार झाला. परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. 1, 2 आणि 3 हे 3 मोती ओवले आणि 2 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. 1 आणि 2. परत आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. मग ह्या 2 मोत्यातून वरच्या आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. खाली किती मोती झाले आपले? 5. आता परत 3 मोती ओवायचे रंगीत. 1, 2 आणि 3 हे 3 मोती ओवले आणि 2 पांढरे. हे पहा 1 आणि 2. परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली आणि परत ह्या वरच्या लाईनच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा इथे 2, 2, 4, 2, 6 आणि 1, 7 मोती खाली आपले आलेले आहे. आता आपल्याला इथे 4 मोती रंगीत घालायचे. हे पहा 1. परत आपला तिथे फुलीचा आकार तयार होणार आहे. 1, 2,
3 हे 3 घातले आपण रंगीत मोती, एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती. हे पहा, चार रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे आपण आता धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत ओवले, हा एक पांढरा, असे आपले हे 5 मोती झाले. 4 5 आणि हा मधला एक. हे पहा, परत आपल्याला ह्या वरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि खालचे मोती पहा बरं आता किती झाले. 2 2 4 2 6 2 8 मोती आपले इथे पांढरे झाले. आता आपल्याला परत इथे फुलीचा आकार द्यायचा. 1 2 3. आता आपण इथे 3 पांढरे, 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे, एक पांढरा मोती ओवून घेणार आहे आणि एक रंगीत मोती. 3 रंगीत, एक पांढरा, एक रंगीत असे आपण 5 मोती सुईमध्ये ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे इथे आपला हा फुलीचा आकार तयार झाला. पहा, हा असा आकार तयार झाला. आता ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे आपले इथपर्यंत झालं. आता मी तुम्हाला इथे त्रिकोण कसे करायचे ते सांगणार आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या 2 मोत्यांमध्ये सुई आणायची. ह्या 2 मोत्यांमध्ये हे खालच्या 8 मोती उरलेले इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर मी आता तुम्हाला त्रिकोण कसा करायचा ते सांगते. हे पहा, इथे मी सुई ओवून घेतलेली आहे. ह्या 2 मोत्यांमध्ये आपली सुई आली. परत ह्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई अशी काढून घ्यायची आहे. आणि आपण आता धाग्यामध्ये हे 2 मोती, आता पांढरे 4 मोती ओवून घेणार. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती ओढल्यानंतर ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हा जो इकडचा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली. पहा, हा आपला इथे गोल तयार झाला. आता आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे. 1 आणि 2. हे झालं. आता इथे 3 मोतीचा अर्धा गोल तयार झाला. 1 2 3. आता आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मधल्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हा मधला मोती 1 2 3. ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली आणि ह्या वरच्या 2 मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, अशी निघाली. आणि पुढच्या 2 मोत्यांमध्ये सुई आपण बाहेर काढणार आहे. 1 आणि 2. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता 3 मोती मी ओवून घेते. 1 2 आणि 3. हे 3 मोती ओवले आणि आता आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून 1 2 3 ह्या मोत्यातून अशी घातली आणि ह्या 2 मोत्यातून बाहेर निघाली. हे पहा, ही अशी आपली सुई बाहेर निघाली. आता आपल्या इथे 3 गोल तयार झाले. आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. ह्या पुढच्या मोत्यात सुई घालू. आता पहा, आता आपल्याला इथे हे 2 मोती आहे. आता आपण परत 4 मोत्यां घालून इथे
गोल तयार करणार आहे. हा आपला 6 मोत्यांचा गोल तयार होईल. हे पहा, ह्या मोत्यातून सुई काढली आपण बाहेर. आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेते, पांढरे मोती. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती ओवले आणि आता परत आपली सुई ह्या 2 मोत्यातून अशी बाहेर निघाली पहा. आणि परत 1 2 3 ह्या 2 मोत्यांमधून सुई आपली अशी बाहेर आली. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले आणि आता ह्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघाली आणि परत 1 2 ह्या 2 मोत्यांमध्ये आली. आता आपल्याला खाली 1 गोल, 1 2 3 गोल इथे झाले. 1 2 2 गोल झाले. आता तुम्हाला तिसरा गोल खालचा सांगते. हे पहा, आता ह्या मोत्यातून सुई काढली, ह्याही मोत्यातून सुई काढली. 1 आणि 2 अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे 1 आणि 2 हे 2 मोती आहे. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4 हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. हे पहा, आता ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर अशी काढून घेणार आहे. आता आपला इथे हा 1 गोल तयार झाला. आता ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. 1 आणि 2 इथून सुई बाहेर काढली. आता एक रंगीत मोती टाकायचा आपल्याला. हा एक रंगीत मोती आपण ओवून घेतलेला आहे आणि ह्या शेजारच्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, अशी इथून सुई बाहेर काढली आपण. लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढून घेतली आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. तुमच्या लक्षात आलं का मैत्रिणींनो? हे पहा, मी इथे 3 गोल तयार केले, इथे 2 गोल तयार केले, खाली 1 गोल तयार करून त्याच्यात रंगीत मोती टाकला. ही आपली त्रिकोणाची डिझाईन तयार झाली. तसंच पुढच्या लाईनला तुम्ही इथे सुई येऊन ह्याच्यातून 4 मोती होऊन इथे 1 गोल तयार करा, इथे 1 गोल तयार करा, इथे 1 गोल, 3 गोल, 2 गोल, 1 गोल. हे पहा, अशी आपली मोत्याची डिझाईन तयार झालेली आहे. ही अशी. आणि त्याच्यानंतर आपली ही एक डिझाईन तयार झालेली आहे. हे पहा, अशी आपली ही इथे एक डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा आपली हे डिझाईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.